नोंदवण्यासाठी पण मला संघर्ष करावा लागला. माझ्यासोबत आलेल्या त्या प्रत्येकाला उन्हामध्ये बसावं लागलं. पण पोलिसांनी शेवटी 20-25 नाही अर्ध्या तासानंतर जबाब नोंदवून घेतला. जबाब नोंदवताना त्यांनी अजून एक खुट्टी ठोकायचा प्रयत्न केला. ते म्हणजे तुम्ही तिथं आंदोलनस्थळी गेलात आणि कायदा आणि सुव्यवस्था जर ही झाली तर तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. म्हणजे विचार करा तुम्ही ते कोणत्या लेवलवरती चाललेत आहेत. यांचं फक्त एकच काम आहे, यांना फक्त एकच गोष्ट करायची, काहीही करून यांचा आवाज दाबायचा. पण यांना माहीत नाही की आम्ही बी कायद्याचे अभ्यासक आहोत, आम्ही पण कायदा मानतो, आम्ही पण यांच्या संरक्षणामध्येच तिथे जाणार. त्यामुळं तो कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारच नाही. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. आम्ही शांततेमध्ये इथं पण होतो, आम्ही कोणती घोषणा पण दिली नाही इथं. विचार करा तुम्ही. म्हणजे आमचं कायमस्वरूपी यांना सहकार्यच आहे आणि आम्ही करत राहणार आणि कायद्यानेच आम्ही जिंकणार. आम्ही असहकारामधून आम्ही आमच्या या ताकदीमधून आमचा न्याय घेण्याचा प्रयत्न 100% करणार. आता का इंदापूर कारखान्यावर जाणार तुम्ही? आम्ही आता कर्मयोगी कारखान्यावर त्या आंदोलनस्थळी भेट देणार. चल ओके.